यशोदे आम्हाला गावात कसं उठून जायचं आणलं त्या पोरांना. गवळणी एका गवळणीच्या घरी जर चोरी झाली तर तिच्यासोबत 5-25 बाया यायच्या कृष्णाला पाहण्याच्या निमित्तानं घराणे करायच्या. आणि यशोदा कंटाळली. यशोदा म्हणू लागली, गोपिकांनो माझ्या पोराला तुम्ही पकडून दाखवा, कारण माझं पोरग कवाय पावत माझ्याच घरी आहे, मायापशीच आहे, कधी कुठं जात नाही. माझ्या घरी दही आहे, दूध आहे, माझ्या घरी 9 लाख गायी आहेत, माझ्या घरी काय कमी आहे. म्हणून तुम्ही कृष्णाला पकडून दाखवा, त्याच्याशिवाय मी तुमचा विश्वासच ठेवणार नाही. आणि मग गवळणीने कृष्णाला पकडण्यासाठी जप धरला. एक गवळण शिकलेली होती, हुशार, तिनं नाटक केलं, घर उघडं ठेवलं आणि बाहेर जाऊन बसली. आणि भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन गेले त्या बाईच्या घरात. शिंक्यावरचे ते सगळे मटके उतरले, ते सगळे दही दूध खाऊ लागले. आणि गवळण तिकडून पकडण्याकरता कृष्णाला आली. गवळण दिसल्याबरोबर गोपाळ बाहेर पळाले, पण कृष्ण वरी अडकला. वर गेला होता गंग काढायला, अडकला. आणि गवळण आली तिनं जशी आली तशी बाहेरून घेतली साखळी लावून आणि कृष्णाला घरात कोंडलं. आणि अशा साळकाया माळकाया जमा करीत करीत यशोदेच्या घरी आली घरानं घेऊन. सगळा कलकल 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 माझाच काय, सगळे बचत गट एका दिवशी आता मीटिंग लागली का काय. लोक म्हणले काय बाया जमा झाल्या गावामध्ये. हो, आणि ही बाई कमराला पदर खोसलाय, पुढे चालली छातीवरी करून अहंकारा. यशोदे चल, तुझ्या पोराला पकडलाय, चल. यशोदा म्हणजे आता बेकार झालं काय, कृष्णाला पकडलं. यशोदा निघाली. आणि ज्या गवळणीनं कृष्णाला कोंडलं होतं तिचा नवरा शेतातून आला. आणि त्याला वाटलं बाई कुठे गेली असं कवाड लावून, म्हणून त्यानं कवाड उघडलं, घरात गेला. जसा तिचा नवरा घरात गेला तसा कृष्ण बाहेर आला आणि बाहेरून साखळी लावली. बाईचा नवरा कोंडला आणि मधल्या बोलीनं घरात. बाई आली, जातानी काही बाया जमा करीत नेल्या आणि येतानी काही बाया जमा करीत आली. अशा बाया होत्या काय सांगा. आता इथं जेवढ्या दिसाल्यात का असा सगळा हुमलन बाया. हो, आणि अशा त्या बाया कलमा करीत करीत आल्या दरवाजाच्या जवळ. त्याला कोंडून घेतले म्हणून ते कवाडावरती बुक्या मारू लागले. अरे कवाड कोण लावलं, अरे कवाड उघडा, कवाड कोण लावलं, त्याला माहितच नाही. बाई तिकून आली. बाई म्हणू लागली, उघडी थांब, हा लय दिवसापासून तू सहन करायची. ते म्हणला बापा लग्न झालं तसंही आपण 5 बोटे लावली नाही. हा तुला सांगते, हा त्या माईला आणलं किंवा माईला आणलं. ते म्हणला माया बाई तुझ्या डोक्यावर नक्की परिणाम झाला बाबा. कारण आता ही काय करावं, एवढ्या बायाच्या देखत मला कोणलं बाई, काय गावात इज्जत राहिली. बाई कोण कोंडावं म्हणल्यावर कसं वाटलं असेल त्याला. राग आला आणि बाईनं कवाड उघडलं. ढकलल्याबरोबर नवरा दिसला. त्यानं हाताला धरून मधात वडण मारायला सुरुवात केली. बाया जिकडं रस्ता भेटत तिकडे लागल्या. यशोदा म्हणले, नवरे लाजा वाटायल्यात तुम्हाला, लाजा वाटायल्यात का, नवरे कोण राहिले आणि माझ्या लेकरा वाळ घालायचे. यशोदाला जनिता तुम्ही याला धरू पाहता, कैसा येईल हातागी गोकुळच्या नारी. हा कसा धरू देईल. आणि अशी फजिती केली त्या गोपिकेची गवळणीची. पुन्हा चोऱ्या करू लागले, पुन्हा गवळणी घराने घेऊन जाऊ लागले. आणि त्या गावामध्ये एक धट बाई होती. अशी धट होती, तिचं नाव होतं चंद्रकला. आपल्या इथे कोण नसेल ना, हो, नाही तर म्हणायची महाराज तुम्ही मला कसं नाही. तिचं नाव आहे भागवतात म्हणून सांगायचं. चंद्रकला नाव होतं आणि ती घरची मालकीण होती. मालकाचं काही चालत नव्हतं तिच्या पुढे, आलं का लक्षात. आणि म्हणून ज्याच्या घरी बायको कारभारी नाही त्याच्या एवढा सुखी प्राणी या जगात कोणी नाही. कारण कारभार करणं इतकं सोपं नाही. भाकर खाती कारभाऱ्याला आणि कारभारी खाते भाकरीला. विठाला विठाला. बाई घट होती, मालकाचं काही चालू देत नव्हती. आणि तिचं नाव होतं चंद्रकला गवळण. ती बाकीच्या गवळणीला म्हणलं की तुम्हाला काही धंदे आहेत का नाही, व्हायचं कुठलं की सुटले तर तीच भर लेकराच्या नादी लागतात. आणि काय हिंमत आहे त्याची. ये बरं म्हणावं त्याला माझ्या घरी. आपण चांगले असल्यावर काय कोणाची हिंमत आहे आपल्या घरी यायची.
माझ्या घरी काहून आला नाही आतापर्यंत? मला वाघीण म्हणतात, वाघीण. हो, बलराम दादा म्हणजे कृष्ण, आणि ही चंद्रा काकू वाघीण म्हणे. भगवान परमात्मा म्हणजे बघा दादा, उद्या हिचा पहिला नंबर, उद्या सकाळी पहिला नंबर हिचा. बलराम दादा म्हणजे बाबा तुझी दाढबाई आहे. कृष्ण म्हणलं तू थांब, तू आता चिंता करू नको. सगळ्या गोपाळांना बोलून घेतलं. गोपाळांनो, उद्या सकाळी 4 वाजता अलाराम लावून झोपा. आजपासून सकाळी 4 वाजता उठून या आपल्याकडे. उद्याची चोरी फार अवघड आहे, उद्या मोठ्या घरी जायचं आपल्याला. ठीक आहे म्हणजे. आणि सायंकाळी खेळत खेळत भगवान परमात्मा गेले ना, असा अंगठा दाखिला त्या चंद्रकातून. समजने वाले को इशारा को आपली अंगठा दाखिला की बाई घाबरली, अर्धी हापकली, म्हणली उगच म्हणली. आता हे जर माझ्या घरी आलं, यानं जर चोरी केली, कोणाला सांगावं तर कसं सांगावं? लोक म्हणतील तू वाघीण होती, मग काय झालं? बाई घाबरली. सायंकाळी मथारा आलं घरी, गाई बांधल्या, मोकळ्या मनानं जेवलं, आपलं बाजू झोपलं, त्याला काही टेन्शन नाही. पण बाईला मात्र झोप लागलं. बाजूवरती झोपली काकू, मध्यरात्र झाली, झोप लागलं, किर्र अंधार पडला. आणि मग गवळण म्हणू लागली आता झोपला असं यशोदीपाशी. म्हणून तिला संध्याकाळी डोळा लागला. अर्धी रात्र निघून गेली. सकाळी तिला डोळा लागला. भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन शिरले आणि वरून उडी मारली. कवार उघडलं, गाडगे उतरले, सगळ्याला पोटभर खाऊ घातलं. सांगितलं तुम्ही जा आता घरी. सगळ्यांना घरी काढून गेलं. आणि कृष्णानं काय केलं, ते दोघं नवरा बायको बाजव झोपलेले होते. आणि म्हणून त्या बाईची येणी आणि या मथऱ्याची दाढी याची गाठ बांधली. ब्रह्मगाठ सुटतच नसती. गाठ मारली, त्याच्या तोंडाला जरा जरा लोणी लावलं, निघून. सकाळची वेळ झाली, सूर्य निघाला, घरामध्ये ऊन शिरलं. गवळण उठली नाही, गाई वासरं आरडू लागले. आज मालकीन कशी उठली नाही, वासराला भुका लागल्या आणि म्हणून वासरं मोठ्याने आरडू लागले. आणि गवळणीनं डोळे उघडून पाहिलं, घरामध्ये ऊन दिसायलं. गवळण हा घाबरली, अरे बापरे, आज आपल्याला उठायला उशीर झाला. म्हणून बाई मोकळ्या मनानं उठली, तिला काहीच माहित नाही. जशी उठली तसा झटका बसला दाढीला. झटका बसल्याबरोबर मथार रागावलं. एवढं गवळी म्हणू लागला, मस्त होनिया मातली थांगडी आणि मजलाडी करी वडावडी. थांगडे, तुला लाज वाटायली का? मला वडायली धरून माझ्या दाढीला. गवळण म्हणली मालक मैयेनी सोडा, गपचिप मैयेनी सोडा बरं, मला उशीर झालाय असं धरू नका. ते मला मी धरली नाही. गवळणीनं असं मागं फिरून पाहिलं की दुसरा झटका बसला दाढीला. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी दाढी वर कळालं, गाठ मारली. गवळणीनं ओळखलं, कृष्णानं चरित्र केलंय. घर उघडलंय, गाडगे फुटले. आणि गवळण म्हणू लागली, मालक आता ती गाठ सोडा बरं तुम्ही. कारण गवळणीचा हात मागं पुरणच ना, म्हणून ती गाठ गवळी सोडू लागला अंदाजानं. पण ती गाठ सुटणं, कशानं सुटणं. त्याच्यानंतर कापू लागले, कापिता कापणं. गवळण म्हणली महाराज जाळून टाका. मग ती जाळू लागला, पण ती जाळीता जळणं सुद्धा. आणि मग गवळण म्हणली आता मालकाला सांगावं लागतंय. म्हणजे मालक तुम्हाला खरं सांगू का, काल कृष्णानं मला अंगठा दाखिला होता, की त्याचंच काम आहे. बघा ना, घरात ते गाडगे फुटले. चला यशोदेच्या घराकडे. आता यशोदेच्या घराकडे जायचं म्हणल्यावर तुम्ही सांगा, दाढीची आणि वेणीची गाठ मारलेली हे म्हणल्यावर पुढी कोणाला चालावं लागेल? पुढी कोणाला चालावं लागेल? पुढी मालकाला चालावं लागेल. मालक पुढी झाले, हो, गवळण पुढी झाली, गवळी माग झाला. भगवान परमात्मा सकाळी झोपीतून लवकर उठले. आजच्यासारखे आमचे पोरं रोज सकाळी 9ला उठतात. आज 7ला 13 डोहाळी लागले गावाकडे जायचे. लवकर उठले. बाबा, आई, मला लवकर स्नान घाल. यशोदेनं स्नान घातलं. बाबा, मला कडेवर घेऊन चला बरं चावडीवर खेळायला.
म्हणले बाहेरची पिढा बाहेरच काढून द्यावं, घरी कशा. येशू त्या ठिकाणी नंदबाबांना कृष्णाला कडवर चावडीवर आले आणि चावडीवर बसल्यावर गावातले 100-200 माणसं जवळ बसायचे. नंदबाबा गावातले कारभारी होते. 100-200 माणसं जवळ बसले चावडीवर आणि तिकून ते सोंग आलं. लोक हसू लागले, बाई खाली पाहू लागली. एवढा अपमान झाला आणि चावडीवर ते सोंग आल्याबरोबर निष्ठ दृष्टीनं बघितलं, ऑटोमॅटिक गाठ सुटली. घरी जाऊ गेलं नाही आणि पुन्हाही गवळण वाघीण म्हणली नाही. विठ्ठल विठ्ठल अशी फजिती केली त्या गोपिकांची. आणि त्या गोपिका ज्याच्या घरी भगवान कृष्णानं लोणी दही दूध खाल्लं त्याच्या घरी पहिल्यापेक्षा दुप्पट होत होतं. त्या गावातला आनंद कधी संपत नव्हता. कृष्णाला पाहण्याच्या निमित्तानं काही गोपिका यायच्या, यशोदेला घरानं करायच्या. यशोदा कंटाळली. आता कृष्णाचं वय 5 वर्ष झालं आणि यशोदा म्हणू लागली, कृष्णा तू आता गावात राहू नको, आता तुला मी गावात ठेवणार नाही, उद्यापासून तुला आता गायी चारण्याकरता जावं लागेल यमुनेच्या तीरावर. भगवान परमात्मानं ओळखलं आपली आई हट्टी आहे आणि म्हणून जावंच लागतंय. सायंकाळी दौंडी पेटवली गावामध्ये आणि सगळ्या गोपाळांना म्हणू लागलो, गोपाळांनो तुम्ही आता माझ्यासोबत चला, उद्यापासून तुम्ही यमुनेच्या तीरावर चला माझ्यासोबत, उद्यापासून गायी चारण्याकरता. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ सांगितलं. दुसऱ्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा उठले, सगळं आटपलं. यशोदेना शिदोऱ्या बांधून दिल्या, घोंगडी दिली बसायला, हातात काठी दिली. बजाव टाळी ढोरं चालणारे जरी लेकरं असले गुरखी तरी त्याची भाषा आपल्याला लिहिता सुद्धा येत नाही कागदावर. किती जरी MA शिकलेला असला, किती जरी BA झालेला असला, किती शिक्षण जरी असलं तरी त्यांना मराठी शब्द एक लिहून दाखवा मला, त्याला 10,000 रुपये बक्षीस. कोणता शब्द त्यांना लिहून दाखवा, हाल्या टुई लिहून दाखवा. ते पहा गुरखेची भाषा लिहिता येईल का कोणाला? लिहिता उई 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 गाई. आणि त्या गाई सगळ्या बासरी वाजवली भगवान कृष्णानं. त्या बासरीचा आवाज ऐकू आल्याबरोबर सगळ्यांनी आपापल्या गायी सोडल्या आणि ते निघाले गोपाळ, छोटे छोटे गोपाळ. काय सुंदर वातावरण दिसू लागलं. ते गायी चारण्याकरता गेले यमुनेच्या तीरावरती. दिवसभर गायी चारल्या आणि यशोदा वाट बघू लागली, आपला लल्ला कधी येतो. सायंकाळी गायी आणल्या आणि दिवसभर झालेल्या घडामोडी आपल्या आईला सांगायचे भगवान परमात्मा. असं ते सुख देऊ लागले आपल्या आईला, गावातल्या लोकांना. आणि उन्हाळा असो पावसाळा असो दररोज गायी चारायच्या. आणि कंस चिंता करू लागला. एके दिवशी काय केलं कंसानं, एक आघासूर नावाचा दैत्य पाठवला. या आघासुरानं अजगराचं रूप घेतलं
आणि भला मोठा अजगर रस्त्यावरती पडला. त्यानं असं तोंड पसरलं आणि गोपाळ चालले गाई वासरं घेऊन नवीन जंगलाकडे. गोपाळांना वाटलं ही गुंफाच आहे, म्हणून ते सगळे गोपाळ गाई वासरं त्या अजगरांना गिळले, त्याच्या पोटात गेले आणि त्यानं तोंड बंद केलं. घाण वास येऊ लागला, अंधार दिसू लागला, रस्ता दिसणं. गोपाळ रडू लागले, कृष्णा, अरे काय झालं कृष्णा, आता आपण मरतो. आणि त्याच वेळेला भगवान परमात्मानं विराट रूप धारण केलं आणि त्याचं पोट फाडलं अजगर. आणि म्हणून म्हणले चरित्र ते उच्चाराने केले देवे गोकुळी. हे मानव शक्तीच्या पलीकडे चरित्र आहे कृष्ण अवतारातलं. पोट फाडलं त्याचं, सगळ्यांना वाचवलं. दिवसभर गायी चारल्या, दुपारपर्यंत गायी चारल्या आणि भुका लागल्या दुपारी. आणि म्हणून बसले जेवायला. कुठं बसले जेवायला? त्या यमुना नदीमध्ये असा सुंदर खडक होता उघडा आणि त्या खडकावरती जेवायला बसले गोपाळ. रंगीबेरंगी आपल्या चिलकाच्या शिदोऱ्या सोडल्या आणि जेवण करत असताना एकमेकाला खाऊ घालू लागले. एकमेकाच्या मुखामध्ये आनंदानं जेवण चाललंय. आनंदानं जेवायले, एकमेकाच्या मुखात घास घालायचे. पण शास्त्र सांगते उष्ट कोणाला खाऊ घालू नये, त्याच्यात पाप लागतंय. लक्षात ठेवा. आता आजकाल तर सगळं उष्टच खालीत, रोज एकूण एकाचं उष्टच प्याले. एक पाण्याची बाटली 4 जण पितात. वरून जरी पाणी पिलं बिसलेलं तरी उष्ट होतं. लक्षात ठेवा. वरून पाणी आपण पितो ना, पण तरी ते उष्टच होत असतं. उष्ट कोणाला खाऊ घालू नये, उष्ट आपलं कोणाला देऊ नये, कोणाचं उष्ट आपण खाऊ नये, हे निषेध आहे शास्त्रानं सांगितलेलं आपल्या गृहस्थी जीवनाकरता. आणि ब्रह्मदेवानं शास्त्र बघितलं आणि ब्रह्मदेव म्हणू लागले हा कृष्ण उष्ट खालाय, नक्की देव नसला पाहिजे. म्हणून मथाऱ्याला संशय आला ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेव खाली उतरले गुप्त रूपामध्ये आणि ते लेकरं जेवायले, जेवण्याच्या नादामध्ये आहेत आणि ब्रह्मदेव उतरले. ब्रह्मदेवानं जेवढे वासर होते तेवढे वासर उचलले सत्य लोकांमध्ये गेले. कौतुक पाहावया माव ब्रह्म्यान के वत्स हे चोरोनिया सत्य लोकासीने. प्रमुखात राहिला गोपाळ गाई वत्स दोई ठाई रक्षिली सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊ. ते वासर नेले ब्रह्मदेवानं. गोपाळाईनं पाहिलं. गोपाळ म्हणाले कृष्ण आज वासर कोणीकडे गेले? जाय वासर कलवायला, आज तुझा नंबर आहे. बलरामजीला घेऊन भगवान परमात्मा निघाले. सांगितलं गोपाळांनो जेवण चालू ठेवा, जेवण बंद करू नका, मी आता जातो. गेले वासर आणण्याकरता. वासर काही सापडले नाही. वापस येऊन पाहतात तर एकही गोपाळ नाही. तोपर्यंत ब्रह्मदेवानं गोपाळ गेले सत्य लोकात आणि अगाध लीला केली भगवान परमात्मानं. जेवढे गोपाळ होते, जेवढे वासर होते तेवढे रूप धारण केले आणि संध्याकाळी गोकुळामध्ये आले. गाईला वासर पहिल्यासारखेच पिऊ लागले, गोपाळही पहिल्यासारखे बोलू लागले. गावात कोणालाही पत्ता नाही 1 वर्षापर्यंत. आणि 1 वर्षाला नारद मुनी गेले सत्य लोकात आणि नारदानं सांगितलं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवा हे खालचे गाव वासर गोपाळ खरे का हे खरे? त्यावेळेला ब्रह्मदेवानं पाहिलं खाली गोपाळन वासर दिसायले. ब्रह्मदेव घाबरला आणि नारदानं सांगितलं ब्रह्मदेवा तुमचं काही खरं नाही, आता तुम्हाला शिक्षा करते कृष्ण.
ब्रह्मदेव खाली उतरले, गोपाळांना वासरांना घेऊन यमुनेच्या तीरावर कृष्णाला क्षमा मागितली आणि भगवान कन्हैयाचं चिंतन केलं. ब्रह्मदेवाला ज्ञानाचा उपदेश केला आणि गाई वासरा गोपाळ घेऊन भगवान गावात आले. संध्याकाळी तर ते गोपाळ आपल्या मायबापाला काय म्हणू लागले, मायबापाला, आज सकाळी आम्हाला एका अजगरानं गिळलं होतं आणि कृष्णानं पोट फाडूनच त्याला मारलं. ही घटना गेल्या वर्षी झालेली होती, पण 1 वर्षभर आपण कुठं होतो कोणालाही पता नाही. ही अगणित चरित्र म्हणून याचा आपल्याला शास्त्रानं उच्चार सांगितलेला आहे. अशा अनेक लीला त्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये केल्या, यमुनेच्या तीरावरती केल्या, कालिया सर्पाला शिक्षा दिली, अनेक लीला केल्या. आणि एके दिवशी गोपाळांना आठवण झाली. हे गोपाळ काही सामान्य नव्हते मायबाप, हे पहिल्या जन्मातले अधिकारी होते. गोपाळांना आठवण झाली आणि गोपाळा म्हणू लागले, कृष्णा तुझ्या हातचा आम्हाला प्रसाद खायचा. आणि त्या दुपारच्या वेळेला अशीच वेळ होती दुपारची, आता जशी आपली वेळ आहे आणि भुका लागल्या गोपाळांना, जशा आपल्याला आता भुका लागलेल्या आहेत. सकाळी आपण जरा नाश्ते केले, गावानं फिरून फिरून आपल्याला भुका लागलेल्या आहेत. गोपाळ म्हणले, कन्हैया भुका लागल्या बाबा, आता चल प्रसाद दे. आणि त्या यमुनेमध्ये बसले आणि भगवान परमात्मानं आपल्या हातानं त्या गोपाळांची इच्छा पूर्ण केली. विठ्ठल विठ्ठल अशी त्या गोपाळांना प्रसाद खाऊ घातला. त्या गोपाळांना, सर्व बालगोपाळांना काल्याचा प्रसाद खाऊ घातला. काला हा वृंदावनामध्ये झाला, काला हा यमुनेच्या तीरावरती झाला, म्हणून काला फक्त गोपाळांना मिळाला. गवळणीला काला मिळाला नाही, कारण काला हा प्रकृतीला भेटत नाही, काला हा फक्त पुरुषाला भेटत असतो. काला या शब्दाचा अर्थ आहे ऐक्य, जीव आणि शिवाचं ऐक्य, देव आणि भक्ताचं ऐक्य, देवाचा आणि भक्ताचा अभेद संबंध. जसं फुलाला सोडून सुगंध राहत नाही, फुलाचा आणि सुगंधाचा अभेद संबंध आहे. जसं गुळाला सोडून गोडी राहत नाही, गुळाचा आणि गोडीचा अभेद संबंध आहे, तसा देवाचा आणि भक्ताचा अभेद संबंध. आणि हा काला पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये होतो आणि तो काला अधिकारानंच मिळतो. सर्वात पुण्याची गोष्ट आहे काल्याचा प्रसंग. आणि तोच काल्याचा प्रसंग जो गोकुळामध्ये झाला, जो पंढरपुरामध्ये होतो, तोच काल्याची कृती आपल्या बेलथर गावामध्ये आपण या ठिकाणी केलेली आहे. विठोबार त्या गोपाळांना भगवान परमात्मानं त्याच्या आनंदाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. आणि हे आनंदाचं वर्णन शेष नारायण सुद्धा करू शकला नाही. असे आपण गेल्या 7 दिवसापासून हा आनंद उत्सव साजरा करत आहोत. आणि हा काल्याचा प्रसाद दुर्लभ आहे. हे काला खाण्याकरता स्वर्गातले देव रात्रंदिवस तरसतात, रात्रंदिवस ते तळमळ करतात, पण त्यांना मिळत नाही. आणि ते नेहमी म्हणतात, देवा आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म झाला तर खूप काही चांगलं होईल. स्वर्गीचे अमर विधिताती देवा प्रतिलोकी भावा प्रतिलोकी स्वर्गातले अमर झालेले जे लोक आहेत ते देवाला विनंती करतात, देवा मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्माला घाल. आणि आपल्याला
मृत्यू लोकामध्ये जन्म मिळालाय. किती भाग्य आहे आपलं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आपलं, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपलं अनेक जन्मातलं पुण्य मायबाप एकदाच फळाला आलंय आणि म्हणून आपल्याला सोन्यासारखा हा मनुष्य देह मिळालेला आहे. या मनुष्य देहाला भागवतामध्ये हरिद्वार असं म्हटलेलं आहे. हरिद्वार, हरीच्या दरवाजापर्यंत याच देहाच्या माध्यमातून जाता येतं. याच देही घडे भजन पूजन, देवाचे भजन. म्हणून हा सोन्यासारखा हा दुर्मिळ मनुष्य देह मिळालाय आणि म्हणून याचा फायदा करून घ्या, याची चीज करून घ्या मनुष्य देहाची. हा देह आपल्याला विनाकारण व्यसनाच्या अधीन होण्याकरता दिलेला नाही. म्हणून व्यसन सोडून द्या, कारण व्यसनाच्या अधीन होणं म्हणजे आपल्या मरणाला निमंत्रण देणं आहे. म्हणून व्यसन कमी करा आणि काहीतरी समाजानं आपल्याला चांगलं म्हणावं. हे बघा, डाकू जरी असला डाकू तरी माघार देखता त्याची लोक स्तुती करीत असतात. तोंडावर कोणी कोणाला चांगलं म्हणतंय, पण समाजानं माघारी आपलं नाव घेतलं पाहिजे आपण नसताना. म्हणून परमार्थामध्ये या, परमार्थाला लागा. ज्याच्या गळ्यात माळ आहे तुळशीची, ज्याच्या कपाळाला गंध आहे आणि जो धार्मिक आहे, अशा माणसाची किंमत असते जिकडे तिकडे. आणि हा देह आपल्याला कळाला नाही, मिळालाय पण कळाला नाही, त्यांना मिळाला नाही पण कळाला. दुर्भाग्य आहे आपलं, दुर्भाग्य. लक्षात घ्या, ज्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याकरता कष्ट केले, लोकांचे मार खाल्ले, पण आपलं दुर्भाग्य आहे आपण त्याचं एकही पारायण केलं नाही. दुर्भाग्य आहे. ज्या तुकोबारायाला गाथा लिहिण्याकरता किती कष्ट भोगावं लागले, किती कष्ट भोगावं लागले, पण आपण त्याचं एकही पारायण केलं नाही. दुर्भाग्य आहे आपलं, कारण आपल्याला मनुष्य देह, मनुष्य जन्मच कळाला नाही. आणि म्हणून हे काल्याचा प्रसंग हा फार महत्वाचा आहे मायबाप. म्हणून कुठल्याही प्रकारची उष्टावळ न राहिली पाहिजे पंक्तीमध्ये. आता या ठिकाणी आपल्या थोड्याच वेळात पंक्ती बसणार आहेत. पंक्तीमध्ये उष्टावळ न राहिली पाहिजे, अन्यथा महान पाप लागतंय. कारण हे अन्न नाहीये, हा प्रसाद आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाचा प्रसाद आहे. म्हणून पंक्तीला कोणी उष्ट्या ठेवायचं नाही आणि लागण तेवढंच घ्यायचं. आणि एखादा ओळखीचा वाड्या जर लय आग्रह करू लागला तर उद्या सकाळी तुझ्या घरी येतो म्हणायचे त्याला. तुला काय करायचं ते कर, पण इथं नाटकं करू नको. आलं लक्षात. म्हणून आणि वाढ्याने आग्रह करायचा नाही. मला वाटतं तुमच्या इथं वाढे जरा कसे कमी दिसायत का? वाढे कोणीकडे गेली की वाढे, ऊसाचे वाढे नाही. कालची एवढी मोठी पंगत बसली, वाढे लागले तिकडे तिकडे पळायला. आणि म्हणून काल्याच्या पंक्तीला वाढणं ही सौभाग्याची गोष्ट आहे, सौभाग्याची. वाढेकरी मंडळी जास्तीत जास्त संख्येनं वाढायचं आहे. आणि गोपालकृष्णानं जसं गोपाळांना खाऊ घातलं, एकमेकांना तृप्त केलं, तसं आपणही या कृतीच्या माध्यमातून एकमेकाला तृप्त करायचं आहे. आणि ही काल्याची सेवा या वर्षी करता माझ्याकडे संपूर्ण बेलथरवासियांनी, ग्रामस्थांनी सोपवली आणि ही सेवा पूर्णत्वाकडे जात आहे. आज आम्ही गेल्या 8 दिवसापासून आपल्या गावामध्ये आहोत. सुंदर भागवत कथा झालेली, सुंदर कीर्तन झालेले, सुंदर काकडा झालेला आहे. हरिपाठ तर किती सुंदर झालाय, त्याला पारावार नाही. आमच्या या गुणीजन मंडळींनी हे कार्य फार चांगल्या प्रकारे प्रेमानं केलेलं आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. यावर्षी माझं 2रं वर्ष आहे भागवत कथेचं. 2 वर्ष झालं या वर्षीच्यानं. आणि सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं गावातल्या मंडळींनी आणि मला ही सेवा करण्याची संधी दिली. मायबाप, तुम्ही जर ही संधी नसती दिली तर ही सेवा आम्ही केली नसती. हे जे आम्ही 8 दिवस जे आम्ही काही करायलो परमार्थ हे तुमच्या आशीर्वादानं करायलो, तुमच्या माध्यमातून करायलो. आणि म्हणून संपूर्ण बेलथरवासी ग्रामस्थांचा मी ऋणी आहे, त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो. आम्हाला भरभरून असं 8 दिवस प्रेम दिलं. ज्या आम्हाला तर असं वाटेल की आम्ही स्वर्गामध्येच आहोत का, असा स्वर्गच जीवनामध्ये आला गेल्या 8 दिवसापासून. असं हे आपलं मंगलमय गाव आहे. आणि आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा ज्यांनी अतिशय सुंदर सर्वांपर्यंत आवाज पोहोचित केली, त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी अन्नदान केलेलं या कार्यामध्ये, या ठिकाणी एकच अन्न दिलं तरी कोटी कुळांचा उद्धार होत असतो. आणि म्हणून त्यांना धन्यवाद. अन्नदान करणाऱ्यांना, सगळ्या प्रत्येकानं सेवा केलेली आहे आणि सगळ्यांना धन्यवाद. आपली सेवा या ठिकाणी विरामाकडे जात आहे. ज्ञानेश्वर Hare
विठ्ठल